देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडलेला आहे। आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी विक्रमसिंह पाचपुते आहेत। काय सांगाल, तरुण आमदार म्हणून तुमची पहिलीच टर्म दिसते आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले। नाही, आमच्या सर्व युवकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आज खरं तर एक नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे। म्हणजे तसं पाहिलं तर 2019लाच महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा देवेंद्रजींना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली होती, पण दुर्दैवाने ते काही शक्य होऊ शकलं नव्हतं। पण आता ज्यावेळेस आपण पाहिलं की 19ची जी संधी होती ते मॅन्डेट आणि आत्ताचं मॅन्डेट जमीन आसमानचा फरक आहे। मी आता कोणी जरी ठरवलं असतं की देवेंद्रजींनी मुख्यमंत्री होऊ नये तरी सुद्धा ते शक्य नव्हतं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे आणि येणारा काळ हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे। पहिली कॅबिनेट आज पार पडत आहे। शपथविधीनंतर कुठला महत्त्वाचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे? ते आमचं म्हणजे आम्ही एक शेवटी कृषीप्रधान भागातले आहोत आणि आमच्याकडे शेतीला खूप महत्त्व आहे। आणि आपण आधी ज्यावेळेस मागील सरकार जे होतं त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू, तर त्यासाठी त्या दृष्टिकोनातून कर्जमाफीचं काहीतरी व्हावं अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे, तशी आमची सुद्धा आहे। नक्कीच ते आम्ही देवेंद्रजींशी तो मुद्दाही मांडणार आहोत। निश्चितच त्यामुळे पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय होतोय का याकडे सर्वांचं लक्ष असेल। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।